प्रेक्षको नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, आपण अनेक आजारांबद्दल मोकळेपणाने बोलतो, पण काही आजार हे असे असतात ज्यांचं नाव जरी घेतलं तरी लोक संकोच करतात, वेदना सहन करतील पण सांगत नाहीत, बोलत नाहीत। आजचा विषय हा याच अनुषंगाने येणार आहे। अशाच एका वेदनादायी पण संकोचापोटी अव्यक्त राहणाऱ्या व्याधीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्याच निमित्ताने आजचा विषय आपण निवडलेल्या स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा चर्चेचा विषय आहे जागतिक मूळव्याध दिवस 5 मार्च। आज 5 मार्च जागतिक मूळव्याध दिवस, त्या निमित्ताने आजचा आपला कार्यक्रम आहे। मित्रो, पाइल्स किंवा मूळव्याध आपण जेव्हा म्हणतो ती केवळ एक शारीरिक अशी व्याधी नाहीये, तर ती आपल्या जीवनशैलीचं, आहाराचं आणि दुर्लक्षित अशा आरोग्य संस्कृतीचं प्रतिबिंब म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अतिशयोक्ती ठरणार नाही। लाज, गैरसमज आणि भीती यामुळे अनेक जण उपचार टाळतात किंवा लांबवतात आणि छोटा त्रास हे मोठं स्वरूप घेऊन आपल्या समोर उभा राहतो। आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि समजुतीने चर्चा करणार आहोत। कारण आरोग्याबद्दल बोलताना लाज नाही तर जागरूकता असायला हवी, हे मोठ्या थोरांनी बोलूनच ठेवलेलं आहे। आणि या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत या विषयाच्या तज्ञ, ज्या पाहुण्या म्हणून आपल्या इथे उपस्थित आहेत त्या जे समूह रुग्णालयाच्या शल्य चिकित्सा विभागाच्या डॉक्टर रुक्मिणी इसकर वाघमारे मॅडम। मॅडम, मी आपलं आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। थँक्यू। मित्रो, आपल्या पाहुण्यांचा आज अल्प परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर रुक्मिणी इसकर वाघमारे मॅडम या जनरल सर्जरीमध्ये MS ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे। सर जे समूह रुग्णालय, जे हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो मुंबई येथील, तेथे या सध्या शल्य चिकित्सा विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांना प्रोक्टॉलॉजी या विषयाचे विशेष असे प्रावीण्य प्राप्त आहे आणि त्याचसोबत लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक शल्य चिकित्सा यामध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो। अनेक अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांचे शोधनिबंध हे प्रस्तुत झालेले आहेत आणि प्रकाशितही झालेले आहेत नियतकालिकांमधून। आणि अशा अनुभवी म्हणजे प्रगल्भ अनुभव आणि सखोल असं ज्ञान आजच्या विषयाच्या असणाऱ्या डॉक्टर वाघमारे मॅडम आज आपल्या इथे उपस्थित आहेत, तज्ञ म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। चला तर मित्र, एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण जागतिक मूळव्याध दिवसाच्या पार्श्वभूमीवरती त्याच विषयावरती अनेक गोष्टींची चर्चा करणार आहोत आणि जे तज्ञ मार्गदर्शिका आज आपल्या इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर रुक्मिणी वाघमारे मॅडम। त्यांच्याबरोबर आपण चर्चा सुरू करूया नक्कीच। मॅडम, पुन्हा एकदा आपलं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी स्वागत करतो मनापासून। पहिला प्रश्न आपसुक मॅडम हाच निर्माण होतो, आज जो विषय आपला आहे की पाइल्स म्हणजे नेमकं काय? अनेक नावाने या व्याधीला ओळखलं जातं, आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलणारच आहात। तर सामान्य लोकांच्या भाषेत त्याची व्याख्या तुम्ही कशा प्रकारे मांडाल, काय सांगाल मॅडम? आता आपली माणसं मूळव्याधाला बऱ्याच नावाने ओळखतात। काही लोकांना पाइल्स म्हणून माहिती आहे आणि काही लोकांना म्हणजे जे मेडिकल फील्डमध्ये आहेत त्यांना हिमोरॉइड्स म्हणून माहिती आहे। आता हे जे मूळव्याध आहे ते जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात तेव्हा ते काय त्यांच्या असतात तक्रारी की मॅडम शौच करताना गाठ येते, त्याच्यातनं रक्त येतं आणि कधी कधी ती गाठ दुखते सुद्धा आणि शौचाला जाताना कितीही जोर दिला तरी तो पूर्णपणे व्यवस्थित होत नाही। म्हणजे हे सगळं जो सिम्पटम कॉम्प्लेक्स आहे म्हणजेच मूळव्याध आहे। आता मूळव्याध हा होतो कसा? मूळव्याध म्हणजे नैसर्गिकरित्या गुदाशयामध्ये एक गादी असते, ती गादी धमन्यांनी भरलेली असते, धमन्यांची असते। म्हणजे त्याच्यामध्ये जर शौच पास होत असताना ती गादी मदत करते की शौच स्मूथली पास होऊन जावा। पण मग बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे खूप दिवसांपासून, वर्षांपासून, महिन्यांपासून पेशंट म्हणजे रुग्ण जेव्हा त्याला शौचासाठी जोर लावतात तेव्हा ते काय होतं की त्या गाद्यांवरती प्रेशर येतं, गाद्यांवरती दाब आल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं अशुद्ध रक्त ते हृदयाकडे जाऊ शकत नाही आणि मग काय होऊन जातं की तिथल्या ज्या धमन्या आहेत त्यांची वॉल ती वीक होऊन जाते आणि मग त्याच्यामध्ये रक्त साचून राहतं आणि जसं जसं थोडं म्हणजे काही दिवसांनी जसं जसं हा डिसीज प्रोग्रेस होतो किंवा जे बद्धकोष्ठता म्हणतात किंवा शौचासाठी हार्ड होणं म्हणत किंवा पेशंट रुग्ण जेव्हा त्याला जोर लावत असेल तर त्याच्यामुळे काय होऊन जातं की या ज्या धमन्या आहेत, जी गादी आहे
ती मोठी होते आणि तिथल्या ज्या धमन्या आहेत त्या गुंतागुंतीच्या होतात आणि त्या खाली सरकायला लागतात. आणि त्याच्यामुळे मग काय व्हायला लागतं की प्रत्येक वेळी त्या खूप नाजूक झालेल्या असतात त्या धमन्या. प्रत्येक वेळी जेव्हा तो रुग्ण जोर देत असेल किंवा त्याच्यामधनं शौच बाहेर येताना जो त्याला इंजुरी होते, म्हणजे मार लागतो त्या धमन्यांना आणि मग ब्लिडिंग व्हायला लागते. बऱ्याच वेळा हे जे रक्तस्राव आहे हा रक्तस्राव पेनफुल नसतो, रुग्णांना बऱ्याच वेळा ते दुखत नाही. पण असेही मूळव्याध असतात की म्हणजे मूळव्याधाचे खरं तर 2 प्रकार आहेत. एक आहे अंतर्गत मूळव्याध, एक आहे बाह्य मूळव्याध. अंतर्गत मूळव्याध आहे तो गुदाशयाच्या आतून येतो, गुदद्वारातून बाहेर येतो. आणि जो एक्सटर्नल असतो ज्याला आपण बाह्य म्हणतो तो गुदद्वाराच्या बाहेरच्या त्वचेमध्ये असतो. तिथे एक अशी छोटीशी गाठ लागते आणि चालताना त्याच्यामध्ये घर्षण होतं, त्याच्यामुळे त्यांना तिथे दुखायला लागतं. तर हे सगळं जे आहे यालाच मूळव्याध म्हणतात. अतिशय सोप्या भाषेमध्ये सुलभ शब्दांमध्ये आपण मूळव्याध म्हणजे नेमका काय, अनेक जण त्याला पाईल्स, हिमोरॉइड्स या नावाने ओळखतात, पण मूळ व्याध हा म्हणजे नेमका काय हे आपण अतिशय सोपं करून आम्हाला समजावून सांगितलं. तुमच्या बोलण्यातून एक जाणवलं की शौचालय गेल्यावरती कुठेतरी त्यांना जोर द्यावा लागतो, बराच वेळ शौचासाठी लागतो आणि कुंथावं लागतं. बऱ्याच जणांची ही समस्या असते. तर त्याच अनुषंगाने मी विचारू इच्छितो की बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांचा परस्पर संबंध नेमका काय हे सविस्तर सांगा ना मॅडम. बद्धकोष्ठता म्हणजे जेव्हा रुग्णाला जोर द्यावा लागतो संडाससाठी. म्हणजे काय होऊन जातं याच्यामध्ये की काही जर एखाद्या व्यक्तीने जर हाय फायबर डाएट घेतलं नाही, म्हणजे हाय फायबरला आता मराठीत काय म्हणतात ते माहिती नाही पण फायबर हा शब्द अतिशय लोकांचं माहिती आहे. ओके, तर हाय फायबर डाएट जर बरेच नाही घेतलं किंवा जर रोजची फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल, म्हणजे बसून राहण्याचं काम असेल, जास्त पाणी पुष्कळ नाही पिते तुम्ही, तर मग तुम्हाला असं होऊन जातं की शौच जे आहे जे तयार होतं ते खूप कडक तयार होतं. आणि बऱ्याच वेळा जर प्रॉपरली रोजचा डाएट व्यवस्थित घेतला नाही तर काय होऊन जातं की तेवढं प्रेशर नाही बनत, गुदाशयामध्ये तेवढं प्रेशर नाही बनत. मग रुग्णाचं काय होऊन जातं की जेव्हा ते टॉयलेटमध्ये जातात शौचासाठी, तेव्हा त्यांना ते प्रेशर नाही बनत किंवा त्यांना असं वाटत असतं की आतमध्ये आहे, आता मला पास करायचं आहे, ते प्रयत्न करतात पण होत नाही. मग अशा वेळी काय होऊन जातं, तिथला जे गुदाशयावरती प्रेशर येतं, तिथले जे स्नायू आहेत ते स्ट्रेच होऊन जातात, ताणतात आणि तिथला जो ब्लड सप्लाय आहे, जे म्हणजे जो रक्त वाहून नेणाऱ्या ज्या धमन्या आहेत त्या ब्लॉक होऊन जातात. तर मला वाटतं की म्हणजे असंच आहे की बद्धकोष्ठता हा सगळ्यात मोठा कारण आहे, सगळ्यात मोठं कारण आहे मूळव्याध होण्यासाठी. नक्कीच. आणि बद्धकोष्ठताबद्दल पण या निमित्ताने आपण चर्चा करणार. आपण खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल पण बोललात. नक्कीच कुठेतरी जीवनशैली हेही कारणीभूत आहे. आपण त्या विषयाकडे चर्चेच्या ओघात नक्कीच येऊ. पण त्याआधी हा इतका सामान्य आजार आहे, म्हणजे आपण रोजच्या चर्चेत 10 लोकांशी बोललो तर कमीत कमी 5-6 लोक या आजाराने ग्रस्त आपल्याला दिसतील. इतका सामान्य असूनही त्याबद्दल बोलायला लोक का कचरतात, संकोच का करतात, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मूळव्याध जरी हा सामान्य असला तरी हा प्रत्येकासाठी तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आणि ही जागाच इतकी नाजूक आहे की कोणाला दाखवताही येत नाही. हे अवघड जागेचं दुखणं म्हणतात ना, ते तशातलंच आहे. आणि मूळव्याधामध्ये मला असं वाटतं की लोकांमध्ये खूप सारे गैरसमज सुद्धा आहेत. त्यांना असं वाटतं की मूळव्याध म्हणजे अस्वच्छ राहिल्यामुळे होतं किंवा मूळव्याध हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमुळे होतो. आणि त्यांना बऱ्याच लोकांपासून चुकीची माहिती मिळालेली असते की मूळव्याधाला ऑपरेशन लागतं आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांचं शौच करण्याचा जो कंट्रोल आहे तो निघून जातो. आणि या गोष्टींमुळे ते डॉक्टरकडे जायला किंवा कोणालाही सांगायला सुद्धा कचरतात. आणि मूळव्याधामध्ये अजून एक लक्षण आहे की त्याच्यामध्ये तिथली मूळव्याधाच्या आतून जो अंतर्गत आपण मूळव्याध म्हटलं त्याच्यामधून स्त्राव येत असतो आणि तो स्त्राव आजूबाजूच्या त्वचेला लागतो आणि तिथे खाज यायला लागते. आणि ती खाज एवढी सिव्हिअर असू शकते की तो सोशल गॅदरिंग्समध्ये किंवा कुठल्या फंक्शनमध्ये नातेवाईकांना भेटायला सुद्धा नाही जाऊ शकत, कारण अशा वेळी खूप जास्त खाज येत असल्यामुळे त्यांना ते लाज वाटते त्या गोष्टीची. आणि त्यामुळेच आणि अजून एक आहे की ते त्यांना असं वाटतं की डॉक्टरांना ही जागा दाखवावी लागेल. आणि स्त्रिया पुष्कळ त्या पण डॉक्टरकडे जायला घाबरतात, कारण त्यांनाही लाज वाटते ही जागा डॉक्टरांना दाखवावी लागेल म्हणून मला असं वाटतं की लोकांमध्ये गैरसमज खूप आहेत. त्यामुळे ते मूळव्याधाला थोडंसं हा विषय काढताना सुद्धा संकोच करतात. नक्कीच. या आपल्या बोलण्यातून मला एक गोष्ट नक्कीच जाणवली
की या आजाराबद्दलचे गैरसमज आहेत आणि त्याच्या उपचाराबद्दलही गैरसमज आहेत. त्याच्यामुळे त्याचा एक संयुक्तिक जो इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो तो साधारण या संकोचाचं कारण नक्कीच असावं. कुठेतरी त्याच निमित्ताने हा प्रपंच जो हा भाग आहे आपला, आज जी चर्चा आपण घडून आणलेली आहे ती असे गैरसमज जे एखाद्या गोष्टीबद्दल असतात, रोगाबद्दल असतात किंवा व्याधीबद्दल असतात, ते दूर करणं हाच मूळ हेतू आणि उद्देश अशा कार्यक्रमांचा आहे. मॅडम, आपण मगाशी आपल्या उत्तरात जीवनशैली म्हणजे बद्धकोष्ठताबद्दल जेव्हा आपण सांगत होतात त्यावेळी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, फास्ट फूड आजचं एक प्रचलित असा शब्द आहे, बसून काम करण्याची सवय, या आधुनिक सवय म्हणजे आधुनिक जीवनशैलीच्या सवयी या गोष्टींचा मूळव्याध होण्यामागे किती कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटतं? हम्म. या गोष्टींचा मूळव्याधावरती खूप ॲक्च्युली खूप जास्त जवळचा संबंध आहे. तसं बघायला गेलं तर आता जीवनशैली लोकांची उंचावत चालली आहे आणि जसं जसं जीवनशैली उंचावत जाते तसं तसं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते. त्याच्या चैनीच्या गोष्टी येतात, मग पायऱ्या चढ उतरणं असू दे किंवा थोडंसं चालणं असू दे, हे कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होऊन जातं की मग जी आतड्यांची हालचाल असते ती सुद्धा कमी होऊन जाते. आणि भरपूर लोक अशी आहेत, आपल्या मुंबईमध्येच बघितलं का की खूप लोक त्यांना खाण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, पाणी पिण्यासाठी ते काढतात कसे तरी, पण खाण्यासाठी वेळ नसतो त्यांना. आणि मग त्याच्यामुळे काय होऊन जातं की ते प्रॉपर त्यांचं हाय फायबर डाएट घेऊ शकत नाहीत, त्याच्याबरोबर ते भरपूर सगळं पाणी नाही पिऊ शकत. त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी फक्त जास्त असते पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ते फॉलो नाही करू शकत. मग त्या गोष्टींमुळे काय होऊन जातं, बद्धकोष्ठता त्याच्यामुळे इव्हेंच्युअली येतेच. अजून दुसरं आहे फास्ट फूड. फास्ट फूडमुळे काय होऊन जातं की हाय फायबर डाएट तेवढा येत नाही आणि स्थूलपणा पण वाढतो, त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं, चरबी वाढते आणि या सगळ्या गोष्टी इव्हेंच्युअली गट मोटिलिटीवरती इफेक्ट करतात, म्हणजे आतड्यांची हालचाल कमी होऊन जाते आणि मग शेवटी तेच पोटावरचं प्रेशर वाढतं, गुदाशयावरचं प्रेशर वाढतं आणि मग त्याच्या शेवटी बद्धकोष्ठता होते. नक्कीच म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी, आपण काय खातो, किती खातो, कुठे खातो आणि कसं खातो, या सर्व ही ची बाराखडी आहे ना, ही अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला कुठेतरी त्याच्यावरती नियंत्रण आणणं, काम करण्याची सवय आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी बदलणं कालांतराने, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून असे जे आजार आहेत जे टाळण्यासारखे आहेत, प्रतिबंध त्याच्यावरती केला जाऊ शकतो. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे आपण या विषयाचे उलगडून पाहणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता विषय हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात की जागतिक मूळव्याध दिवस 5 मार्च, आणि जे मार्गदर्शिका आज आपल्याला तज्ज्ञ म्हणून इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत सुप्रसिद्ध अशा शल्यचिकित्सक डॉक्टर रुक्मिणी वाघमारे मॅडम. मॅडम, ब्रेकच्या आधी आपण अनेक गोष्टींची चर्चा केली की पाईल्स म्हणजे काय, मूळव्याध म्हणजे नेमका काय. आता आपण त्याच्या लक्षणांकडे थोडंसं येऊया की सुरुवातीची जी लक्षणं असतात साधारण या आजाराची, जितक्या लवकर लक्षात येतील तेवढी ती चांगली. तर ह्या सुरुवातीच्या लक्षणांकडे आपण किती कसं गांभीर्याने पाहायला हवं, याबद्दल आपण काय सांगाल? आता जे मूळव्याध आहेत, जसं मी सांगितलं की त्याचे 2 प्रकार आहेत, एक अंतर्गत आणि एक बाह्य. बाह्यमध्ये दुखत असतं आणि त्याच्यासोबत रक्तस्राव सुद्धा होतो, पण अंतर जे आहेत त्याच्यामध्ये फक्त म्हणजे रक्तस्राव होतो पण दुखत नाही. आता याच्या अंतर्गत जे मूळव्याध आहेत त्याचे 4 प्रकार आहेत किंवा ग्रेड्स आहेत, गोलीगर क्लासिफिकेशन आम्ही म्हणतो. त्याच्यामध्ये पहिले जे असतात त्यातल्या ज्या मी सांगितल्या, जशा की ज्या नॅचरली ज्या गाद्या असतात त्या गाद्या पहिले फक्त थोड्या त्यातल्या धमन्यात पहिले फक्त फुगतात, पण दुसऱ्या ग्रेडमध्ये काय होऊन जातं की त्या गाद्या खाली सरकतात, गुदद्वारातून बाहेर येतात, पण जसं शौच पास झालं की ते आपोआप आत निघून जातात. त्याच्यानंतर तिसरी स्टेज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ते बोटाने ढकलायला लागतं आतमध्ये, आणि चौथी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, ते बाहेरच राहून जातात. मग जेव्हा रुग्ण सुरुवातीचे जे सिम्पटम्स असतात त्यांच्यामध्ये त्यांना फक्त कॉन्स्टिपेशन म्हणजे हार्ड स्टूल्स आणि त्यांना स्ट्रेच करावं लागतं आणि स्ट्रेन करावं लागतं, आणि त्याच्यासोबत होते ब्लिडिंग, रक्तस्राव होतो. आणि मग तुम्ही, मला असं वाटतं की अशा सुरुवातीच्याच जेव्हा रक्तस्राव होतो त्याच स्टेजला तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेतलं पाहिजे, कारण ब्लिडिंग होण्याचे बरीच कारणं असू शकतात. पण जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर हा जो मूळव्याध आहे तो बळावत जातो आणि मग अशी स्टेज पुढे पुढे येत जाते.
आणि अजून बरेच असतं, म्हणजे जसं आपण डिस्कस केलं होतं आधीच की संकोच करतो, डॉक्टरकडे पटकन जात नाही. मग त्यामुळे असं होतं की कंटिन्युअसली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम किंवा भरपूर दिवसामध्ये ब्लड जाऊन जाऊन तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो आणि तुम्हाला चक्कर येणं, पाय ओढणं या गोष्टी होऊ शकतात. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एखाद्या वेळी जर समजा खूपच एखाद दिवस असा येतो की खूप जास्त कडक शौचाला होते, तुम्हाला खूप जास्त प्रेशर द्यायला लागतं आणि मग अशा वेळी काय होऊन जातं तर या धमन्या ज्या आहेत त्यांना मार लागतो, इजा होते आणि मग त्याच्यामधनं रक्ताची गुठळी तयार होते आणि ती इतकी पेनफुल असते की तुम्हाला ती बसूही देत नाही, तुम्हाला काहीच करू देत नाही. मला वाटतं की मग हे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत असं वाटत असेल तर सुरुवातीच्या काळामध्येच डॉक्टरकडे पटकन गेलेलं बेटर असेल. नक्कीच. म्हणजे जितक्या लवकर आजार लक्षात येईल आणि जितका कमी संकोच करू आणि लवकर डॉक्टरांकडे जाऊन येऊ, तोपर्यंत तो बळवण्याचं जो प्रमाण आहे त्याचं ते नक्कीच या दृष्टिकोनातून कमी होईल. मॅडम, अजून एक आता थोडंसं आपण गैरसमज या गोष्टींबद्दल बोलू की मूळव्याध हा शब्द जेव्हा येतो, जेव्हा एकमेकांशी लोक चर्चा करतात, त्यावेळी पहिला त्यांचा असा समज आहे की मूळव्याध म्हटल्यावरती याच्यावरती फक्त सर्जरी म्हणजे ऑपरेशन हाच एक उपाय आहे. तर हा समज आहे की गैरसमज आहे, हेच आपण सांगावं. नाही, असं काही नाहीये की प्रत्येक मूळव्याधाला ऑपरेशनची गरजच आहे असं नाहीये. बऱ्यापैकी मूळव्याध जे आहेत ते फक्त जीवनशैली बदलून, रोजच्या जेवणामधला आहार वगैरे बदलून, पाणी पुष्कळ पिऊन, म्हणजे जवळपास 6 ते 8 ग्लास पाणी रोज पिऊन आणि 40 मिनिटं तरी ॲटलिस्ट चालणं ठेवलं तर बऱ्यापैकी हा आजार कमी होऊन जातो. म्हणजे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जे लहान असतात ते कमी असतात ते त्याच्यावरतीच होऊन जातात. पण बरेच पुष्कळ पेशंट असतात ते जे आपली जीवनशैली असं बदलू नाही शकत किंवा त्यांना शक्य नाही होत, मग त्यावेळी त्यांना लागलं तर सर्जरी लागू शकते. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 जे आहेत म्हणजे जे मोठे आहेत ज्याच्यामध्ये हलकं जरी थोडा जरी इजा झाली तिथे मूळव्याधाला तरी ते ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं की ग्रेड 3 आणि ग्रेड 4 याच्यासाठी तरी ॲटलिस्ट सर्जरी लागेलच, पण ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये सर्जरी नाही लागत. म्हणजे प्रत्येक मूळव्याधाला ऑपरेशनची गरज लागत नाही. ही गोष्ट तुमच्या जीवनशैलीवरती डिपेंडंट आहे. म्हणजे प्रत्येक मूळव्याधाचा त्रास झाला की त्याला ऑपरेशन हाच एक उपाय असं नाही, हे मॅडमनी आता अधोरेखित केलेलंच आहे. आणि त्यासोबत जीवनशैलीतील बदल आणि आहार आणि विहार या दोन्ही गोष्टींमधला सकारात्मक बदल जर आपण घडवून आणला तर तो त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरतीच हा रोग किंवा ही व्याधी आपल्याला थांबवता येईल आणि तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यापर्यंत जाणार नाही, या गोष्टीला टाळता येईल. एकदा का ती तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यापर्यंत जर गेली तर कुठेतरी मला वाटतं ऑपरेशन किंवा सर्जरीची गरज पडते. आता सर्जरीचा मॅडम विषय निघालेलाच आहे, तर त्यामध्ये अनेक असे वेगवेगळे पर्याय आपण बघतो की मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी हा सध्याचा प्रचलित शब्द आपण ऐकतो ज्यावेळी सर्जनशी भेटतो. लॅप्रोस्कोपिक आहे, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. या गोष्टींबद्दल आपण काय सांगाल एकंदरीत सविस्तर? हो, आता जसं ह्याच्यामध्ये सगळ्याच पार्टमध्ये जसं मिनिमल इन्व्हेसिव्ह निघालाय तसं प्रोक्टोलॉजीमध्ये पण आता मिनिमल इन्व्हेसिव्ह आहे. म्हणजे आपल्या गुदाशयामध्ये गुदवाच्या जस्ट 2 ते 3 सेंटीमीटर वरती एक डेंटेड लाईन असते. त्या डेंटेड लाईनच्या वरती जर आपण ऑपरेशन काही केलं तर तिथे रुग्णाला कधीच त्रास नाही होत. पण डेंटेड लाईनच्या खाली जर ऑपरेशन झालं असेल तर रुग्णाला युजली दुखतं. म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून अशा बऱ्याच टेक्निक्स निघालेल्या आहेत ज्याच्यामध्ये मूळव्याधाचं आपल्याला ऑपरेशन करून घेता येतं आणि त्याच्यात पेन सुद्धा नाही होत. आता एंडोस्कोपिक सर्जरीज निघाल्यात, जसं आपल्या इंडियन सर्जनच आहेत डॉक्टर चिवटे, त्यांनी त्यांचा प्रोक्टोस्कोप काढलेला आहे. त्याच्यामध्ये ती एक सर्जरी आहे. म्हणजे तसं सर्जरीची नावच बघायला गेली तर चिवटेज हिमोरॉइडोपेक्सी आहे, त्याच्यानंतर एक स्टेपलर हिमोरॉइडोपेक्सी आहे आणि रफेलो प्रोसिजर, आता लेझर सुद्धा आलेले आहेत. पण या सगळ्या प्रोसिजर्समुळे रुग्णाला त्वरित आराम मिळतो आणि अगदी रुग्ण आज संध्याकाळी सुद्धा, जर सकाळी सर्जरी झाली असेल तर संध्याकाळी सुद्धा ते जाऊ शकतात, दुसऱ्या दिवसापासून ते कामाला सुद्धा लागू शकतात. तर अशा सर्जरीज आता निघालेल्या आहेत. पण त्याचा एकच आहे की या सर्जरीज प्रत्येक रुग्णासाठी सेम नाही आहेत. या सर्जरीज ज्या आहेत त्या पेशंट बेस्ड असणार, त्यांच्या कंडिशनवरती असणार, त्यांच्या मूळव्याधाचा ग्रेड कसा आहे त्याच्यानुसार असणार. म्हणजे एकंदरीत वैयक्तिक म्हणजे पेशंटला भेटल्यानंतर वैयक्तिक आकलनानुसार आणि त्यांची जी काही लक्षणं आहेत किंवा ती कोणत्या टप्प्यावरती आहेत याचं साधारण एक अंदाज घेऊन आणि ते आकलन करूनच ठरवलं जातं की या रुग्णासाठी कोणती गोष्ट योग्य ठरेल, मग ती सर्जरी असो किंवा नॉन सर्जिकल असो. नक्कीच
मॅडम जेव्हा आपण मूळ व्याध या विषयाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतोय तर महत्वाची आहे ही चर्चा करणं की अनेक रोगांचं लक्षणांचं साधर्म्य मूळ व्याधाबरोबर असू शकतं. म्हणजे गुदद्वारातून गुदमार्गातून होणारं रक्तस्राव शौचालय गेल्यावरती हे फक्त मूळव्याध नाही तर अनेक कारणं त्याच्या मागे असू शकतात. मग ही कुठेतरी सुटू नये यासाठी आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की त्यांनी यामागचं म्हणजे हे समजून घेऊन लवकरात लवकर त्याचं निरसन करून घेणं एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? रक्तस्राव गुदद्वारातून रक्तस्राव होण्यामध्ये भरपूर वेगवेगळी कारणं आहेत. जसं की एक झालं हेमोरॉइड तर झालंच, मूळव्याध तर झालंच, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं तर फिशर, त्याच्यानंतर हे रेक्टल पॉलिप सुद्धा असू शकतो आणि कर्करोग तो पण हे पण एक कारण असू शकतं. तर रुग्णांनी जेव्हा हे रक्तस्राव त्यांना होत असेल आणि एखादी गाठ लागत असेल हाताला किंवा दुखत असेल तर डॉक्टरकडे त्वरित जाणं खूप गरजेचं आहे. कारण मूळव्याध हा फक्त सिम्पटम्सवरून डायग्नोज होणारा किंवा फक्त लक्षणांवरून समजणारा आजार नाही आहे. त्याला एक एंडोस्कोपिक प्रोसिजर असते, त्याला म्हणतात प्रोक्टोस्कोपी. ते करून चेक करावं लागतं. गुदाशयातला एरिया, गुदद्वाराचा एरिया व्यवस्थित तपासणं गरजेचं असतं आणि ते डॉक्टर त्यांच्या ओपीडीमध्ये म्हणा की प्रोक्टोस्कोप वगैरे टाकून व्यवस्थित चेक करू शकतात आणि मग व्यवस्थित तुम्हाला निदान देऊ शकतात आणि त्याच्यानुसार तुमचा इलाजही व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने होईल. म्हणजे कोणतीही ही तत्सम लक्षणं जेव्हा आपल्या लक्षात येतील तेव्हा तज्ज्ञ मार्गदर्शकाकडे जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या अनुषंगाने लक्षात येतं की काहीतरी सुटत नाही आहे ना महत्त्वाचं याचं तरी आकलन कमीत कमी त्या निमित्ताने होतं आणि पुढे उपचार तर हे होतच असतात. नक्कीच अजून वेगळे कंगोरे आहेत, काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या मूळ व्याधी ह्या विषयाला धरून आपण त्या जाणून घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात जागतिक मूळव्याध दिवस आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका ज्या आपल्याला इथे लाभलेल्या आहेत सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर रुक्मिणी वाघमारे मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण अनेक रोग जे रक्तस्राव गुदद्वारातून किंवा गुदमार्गातून होऊ शकतो त्या रक्तस्रावाबद्दल बोलू आणि साधर्म्य वेगवेगळ्या रोगांचं एक लक्षण कसं एक असू शकतं. तर साधारण ह्या निमित्ताने मला असं वाटतं की गुदमार्गातील जो कॅन्सर आहे, रेक्टल कॅन्सर ज्याला म्हटलं जातं, त्याबद्दलही थोडंसं आपल्याकडून माहिती मिळाली तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना ती आवडेल. जो गुदद्वाराचा जो कर्करोग आहे त्याच्यामध्ये असं होतं की तो खरं बघायला गेलं तर गुदद्वाराचा जो कर्करोग आहे तो 50च्या पुढेच जवळपास आपल्याला दिसतो आणि जे मूळव्याधाचा आजार आहे तो 20 वर्ष ते 50 वर्षाच्या दरम्यान मोस्ट कॉमन आहे. आणि याच्यामध्ये असं होतं की कर्करोगामध्ये जे आहे रुग्णाला सकाळी झोपेतनं उठल्यानंतर असं वाटतं की मला आता अर्जंटली जायचं आहे आणि जेव्हा ते टॉयलेटमध्ये जातात तेव्हा त्यांना एक रक्ताबरोबर मिक्स असलेला असा शेंबडासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो भरपूर आणि त्याच्यासोबत खूप सगळे गॅसेस बाहेर पडत असतात. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की त्यांना वजन कमी होतं कर्करोगाच्या रुग्णांचं आणि त्यांना तिथे थोडंसं पेन व्हायला लागतं. कारण जर कर्करोग आजूबाजूला पसरलेला असेल स्फिंक्टर्सना किंवा त्वचेला वगैरे आजूबाजूच्या तर त्याच्यामध्ये दुखतं सुद्धा. पण मूळव्याधामध्ये ते फक्त ब्लिडिंग होते आणि दुखत नाही. तर दोघांमध्ये हा फरक आहे आणि दोघांची उपचार पद्धती वेगळी आहे जेणेकरून लवकर लक्षात जेव्हा येतं तेव्हा दोघांचे उपचारही वेगळे आहेत जेणे त्या मार्गाने आपल्याला जाता येतं आणि लवकरात लवकर तो नियंत्रणात आणण्यात एक मदत होते. नक्कीच हे महत्त्वाचं होतं. मॅडम, आपण बऱ्याच वेळा ऐकतो की गरोदरपणामध्ये म्हणजे गर्भधारणेच्या वेळी महिलांमध्ये बऱ्याच वेळा मूळव्याध हा प्रकार दिसतो. आपण ऐकतो की बऱ्याच वेळा तो होतो. याच्या मागची महत्त्वाची कारणं काय आहेत आणि साधारण त्याचं निरसन कसं करता येतं? आता गर्भधारण मॅडम, आपण प्रश्न घेऊया पण आता इथे ना आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. नक्कीच आपण त्यांचे प्रश्न घेऊया. सिन्नर येथून एस गुजराती हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, आपला प्रश्न विचारा गुजरातीजी. मी रुपेश गुजराती बोलतो सर, लालचौक बोला ना. जिल्हा नाशिकहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की हा आजार कुठल्या ऋतूमध्ये जास्त जाणवतो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, आणि याची शस्त्रक्रिया कुठल्याही पद्धतीने केली म्हणजे की क्षारसूत्र, लेझरनी तर पुन्हा पुन्हा होऊ शकतो का? आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. हां, बोला.
आणि कुठलंही आपण एकाच आपण जर ऑपरेशन केलं म्हणजे समजा फिस्टुला, फिशर, मूळव्याध, तर यापैकी कुठला प्रकार तो रिव्हर्स पुन्हा होऊ शकतो आणि खाण्यापिण्याची पथ्य ही कायमस्वरूपी वाढायची का? एवढा माझा प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा असा प्रश्न, आजच्या विषयाच्या अनुषंगाने असलेला प्रश्न. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच याचं उत्तर आपण डॉक्टर मॅडमकडून घेऊया. मॅडम काय सांगाल? त्यांनी ऋतूबद्दल म्हणाले ते की कुठल्या ऋतूमध्ये हा आजार येतो. तर त्याचा संबंध ऋतूशी नाही आहे, त्याचा संबंध आपल्या जीवनशैलीशीच आहे. म्हणजे तुम्ही जर जेवणामध्ये भरपूर मला वाटतं तंतुमय हा शब्द आहे, तंतुमय पदार्थ खाल्ले, फळं खाल्ली, त्यांचा ज्यूस न काढता फळं खाल्ली आणि जर फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवली म्हणजे वॉक वगैरे केलं तर तुम्हाला हा आजार त्रास नाही देणार जास्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी आधी सांगितलं होतं की कुठलंही ऑपरेशन करायला पाहिजेत हे पेशंटच्या त्या कंडिशनवरून, मूळव्याधाच्या ग्रेडवरून डिसाईड होतं. आणि त्याला असं प्रत्येक पेशंटसाठी सर्जरी वेगळी असते आणि हे परत होणार नाही याची गॅरंटी नाही देता येत. मूळव्याध झालेला आपल्याला ऑपरेशन करून ठीक करता येतो त्यावेळेपुरता, पण जर तुमची जीवनशैली परत बदलली, तुम्ही जर परत हाय फायबर डाएट नाही खाल्लं किंवा परत आपल्या जेवणावरती म्हणजे जेवणाकडे लक्ष नाही दिलं व्यवस्थित किंवा तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे जर लक्ष नाही दिलं, तुमचा स्थूलपणा वाढत असेल तर हा आजार परत बळावेल. अगदी छान असं उत्तर त्यांच्या प्रश्नाला आपण दिलेलं आहे. त्यांचा अजून एक प्रश्न होता क्षारशुद्र पद्धतीने. नक्कीच वेगवेगळे उपचार पद्धती उपलब्ध असतात आणि क्षारशुद्र पद्धत जी आहे ती मला वाटतं आयुर्वेदाचार्यांची जर तुम्ही सल्ला घेतला जवळच्या तर त्यांच्याकडून तुम्हाला जास्त संयुक्तिक माहिती मिळू शकते. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, ह्या फोनच्या अगोदर आपण चर्चा करत होतो की गर्भधारणेच्या वेळी महिलांमध्ये मूळ व्याधाचं प्रमाण साधारण वाढताना दिसतं. याच्या मागची मूळ कारणं कोणती आहेत आणि त्याचं निरसन कसं करता येतं? गर्भधारणेच्या वेळी मूळव्याध हे होण्याचे खूप कारण आहेत. आता गर्भधारणा हीच एक अशी आहे ज्याच्यामध्ये काय होऊन जातं की जी आतड्यांची हालचाल आहे ती कमी होऊन जाते. ते एक मुख्य कारण आहे. दुसरं कारण आहे की गर्भधारणेमध्ये बाळ जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याचं जे प्रेशर आहे, गर्भपिशवीचं प्रेशर आहे, ते गुदाशयावरती येतं आणि त्याच्यामुळे तेच जसं आपण बद्धकोष्ठता किंवा पाईल्सचं सुरुवातीचं आपण जसं बघितलं होतं की त्याच्यामुळे काय होऊन जातं की ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामधलं जे रक्त आहे ते हृदयाकडे नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे त्यांना मूळव्याध होतो. आणि तिसरं कारण असं आहे की प्रेग्नन्सीमध्ये ज्या खालच्या स्नायू आहेत त्याला पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणतात, त्या एकदम वीक होऊन जातात आणि हे मसल्स युजली स्पिंक्टर मसल्स जे असतात ते पेरिनियल बॉडी किंवा तिथले जे स्पिंक्टर्स आहेत, जे स्नायू आहेत ते पण वीक होऊन जातात. ते पण प्रेशर देण्यासाठी थोडी मदत करत असतात. तर जर गर्भधारणेच्या वेळी स्त्रियांनी भरपूर सगळा म्हणजे चांगला आहार घेतला, त्याच्यामध्ये फळं खाल्ली, स्किनसोबत स्वच्छ धुवून त्याच्या त्वचेसोबत जर फळं खाल्ली, फायबरयुक्त आहार जर जास्त घेतला त्यांनी, आणि पाणी तर खूप लागतं, पाणी तर त्यांनी नक्कीच खूप घ्यायला हवं आणि वॉक नक्कीच ठेवला पाहिजे. आणि जोर नाही द्यायचा. जेव्हा आपण शौचालयात जातो शौच करण्यासाठी तेव्हा फ्रीली पास होऊन जायला हवं. 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं काम व्हायला हवं आणि आपण बाहेर यायला हवं. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि जेव्हा गरोदर स्त्री असतात त्यांनी कीगल्स एक्सरसाइज म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये जे स्नायू आहेत खालचे त्यांना स्ट्रॉंग करण्याची एक्सरसाइज असते, ती करायला हवी. मग प्रसूतीनंतर ते निघून जातात ह्या गोष्टी? बऱ्याच वेळा हो, प्रसूतीनंतर बऱ्याच वेळा जर प्रेशर कमी झालेलं आहे आणि प्रसूतीनंतर ते बऱ्याच वेळा नॉर्मल होऊन जातं, पुन्हा तो त्रास नाही होत. पण प्रसूतीनंतरही जर आहारामध्ये व्यवस्थित बदल ठेवले नाही तर हा आजार आहे तिथून पुढे जाऊ शकतो. नक्कीच फार महत्त्वाचं होतं. तंतुमय पदार्थ, रेषायुक्त पदार्थ या सर्व गोष्टींचा आहारामध्ये कुठेतरी समावेश करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि व्यायाम करणं, जे काही अपेक्षित व्यायाम त्या गोष्टीच्या अनुषंगाने कराव्यात ते केले तर मला वाटतं कुठेतरी टाळता येण्यासारखं हे नक्कीच आहे. मॅडम, मूळव्याध जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळी सर्जरी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ऑपरेशन्स हा प्रकार वगैरे आहे, तर मूळव्याध या शब्दाबरोबर बऱ्याच वेळा आपसूक येणारा शब्द म्हणजे फिशर आणि फिस्टुला. तर या गोष्टीबद्दलही थोडंफार आमच्या प्रेक्षकांना आवडेल समजून घ्यायला आहे, त्याबद्दल काय सांगाल?
फिशर आणि फिस्टुलामध्ये फिशर आणि मूळव्याध या दोघांमध्ये फरक बघायला गेला तर फिशर जे आहे त्याच्यामध्ये काय होऊन जातं की जेव्हा कडक शौचाला होतं आणि जेव्हा एखादा रुग्ण जोर लावत असेल तर ते जेव्हा कडक शौच गुदद्वारातून बाहेर निघत असतं तेव्हा ते स्नायू तिथले खूप जास्त स्फिंक्टर म्हणतात ते खूप जास्त स्ट्रेच होऊन जातात आणि तिथला जो म्युकोजा आहे किंवा गुदद्वारा तिथला जो एरिया आहे तो फाटतो आणि मग त्याच्यामुळे काय होऊन जातं तिथले स्नायू आकुंचन पावतात आणि ते खूप दुखायला लागतं तीव्र वेदना असतात ते त्याच्यामुळे तेवढ्या तीव्र वेदनेमुळे रोज त्यांना सकाळी शौचाला जाताना शौच करताना खूप वेदना होत असतात आणि बघितलं पण मूळव्याधामध्ये तशा वेदना एवढ्या नाही होत. आणि फिस्टुला म्हणजे काय असतं की गुदद्वारातून एक ओपनिंग असते जी स्किनमध्ये येते स्किनपासून एक असं टनेल बनलेलं असतो. हे कशामुळे होतं याचं खरं बघायला गेलं तर कारण काहीच नाही आहे. कोणालाही होऊ शकतं फिस्टुला हिमोरॉइड फिशर कोणालाही होऊ शकतं. तर जे फिस्टुला आहे त्याच्यामध्ये एक टनेल बनलेला असतो जो गुदद्वारातून निघतो आणि त्वचेवरती येतो आणि याच्यामध्ये एक स्त्राव एक चिकट पदार्थ त्या एक्सटर्नल ओपनिंगमधून बाहेर येतो. नक्कीच म्हणजे फिस्टुला म्हणजे कुठेतरी तयार झालेली नळी आणि फिशर म्हणजे कुठेतरी पडलेली भेग एवढंच आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगता येईल. अतिशय सोपं करून आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी यांनी सांगितलेलंच आहे. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक इतका महत्त्वाचा विषय आहे की प्रेक्षक पुन्हा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मालाड येथून मिनलजी सावे यांचा प्रश्न आहे. मिनलजी आपला प्रश्न विचारा. मालाड येथून मिनलजी सावे यांचा प्रश्न आहे. मिनलजी आपला प्रश्न विचारा. मिनलजी आपल्या टीव्ही संचाचा आवाज जरा कमी करा त्याचा इको आवाज आवाज कमी किया. हाँ नमस्कार डॉक्टर. नमस्कार. शौचाला जाताना कायम त्रास होत नाही कधीतरी त्रास होतो आणि दूध तूप घेतलं किंवा काळे मनुका वगैरे खाल्ले की ते कमी होतो. त्याचा काय करावं त्यासाठी? नेहमी त्रास होत नाही कधीतरी त्रास होतो. शौचालय आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल मिनलजी. त्यांचा प्रश्न आहे की शौचालय गेल्यावरती कधी कधी त्रास होतो नेहमी नाही होत. मनुके वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या की तो बरा होतो आणि पुन्हा होतो. याबद्दल काय सांगाल? त्यांनी फक्त त्रास हा शब्द वापरला पण त्याच्यात एक्झॅक्टली त्यांना काय त्रास होतो म्हणजे ब्लिडिंग होते पेन होतं हे त्यांनी सांगितलं नाही खरं तर. पण नक्कीच ते जे म्हणतात की कधी कधी हा त्रास होतो त्यावेळी नक्की त्यांच्या जेवणामध्ये फरक पडत असेल मे बी आणि त्यांना जोर लावावा लागत असेल किंवा तरी जोर लावल्यामुळे हा त्रास त्यांना होत असावा. तर त्यांना माझा एकच सल्ला आहे की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नेहमी एक रोज एक फ्रूट म्हणजे एक फळ एखादं तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वाढवा. गाजर काकडी वगैरे आहेत त्याच्यामध्ये भरपूर सगळे फायबर्स असतात. फायबर्सचं कामच असतं की स्टूल्सनं सॉफ्ट करणं. त्याच्यामध्ये फायबरमुळे काय होऊन जातं की त्याच्यामध्ये पाणी पण पुष्कळ घेतलं जातं. म्हणून आपण म्हणतो की फायबर फक्त खाऊन फायदा नाही आहे. फायबरसोबत तुम्हाला भरपूर सगळं पाणीसुद्धा प्यायला हवं. नाहीतर नुसतं फायबर जरी घेतलं तुम्ही तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणारच आहे. त्यामुळे जेवणामध्ये पुष्कळ फायबर्स जवळपास 20 ग्राम आपल्याला फायबर लागतं रोजच्या याच्यामध्ये. ते आपल्या रोजच्या जेवणामधून होऊन जातं. म्हणजे 2 चपाती घेतली तरी 4 ग्राम फायबर मिळतं. एक फ्रूट घेतलं विथ स्किन तर 5 ग्राम फायबर मिळतं. जवस वगैरे असेल तुमच्या घरी घरगुती उपायामध्ये तर जवस वगैरे वाढवलं खाण्यामध्ये तरीसुद्धा तुम्हाला सकाळी त्रास नाही होणार. पण त्याच्यासोबत तुम्ही पाणी पुष्कळ प्यायला हवं. मी अजून एक गोष्ट आहे मी विसरले सांगायला खरं तर तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो की आजकाल सगळ्यांकडेच फोन झालेला आहे मोबाईल फोन आणि तो मोबाईल फोन सगळीकडेच जातो. तसंच तो शौचालयामध्येही जातो सोबत. आणि शौचालयामध्ये जर आपण मोबाईल फोन घेऊन गेलात जे 2-3 मिनिटात होणारं काम आहे तिथेच बसून पण ते मोबाईल फोनमुळे ते खूप लांबणीवर जातं. तिथेच बसून राहतात रुग्ण आणि मग त्याच्यामुळे मूळव्याध म्हणजे त्याच्यावरती गुदाशयावरती प्रेशर येतो आणि परत मूळव्याधाचा त्रास वाढतो. तर माझा एक सल्ला असेल सगळ्यांना की मोबाईल फोनचा यूज बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये करू नका.
नक्कीच महत्त्वाचा सल्ला होता. म्हणजे कुठेतरी आहार विहार आणि आहाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर संतुलित आहार आणि योग्य तो आहार हा किती महत्त्वाचा आहे. एखाद्या आजाराला टाळण्यासाठी फक्त मूळव्याध नाही तर अनेक आजारांपासून आपण स्वतःला लांब ठेवू शकतो. नक्कीच मॅडम, मूळव्याध जेव्हा आपण म्हणतो हा पूर्णपणे बरा होतो का, हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो की आयुष्यभराची ती गोष्ट आहे. याबद्दल साधारण काय गैरसमज आपण, म्हणजे हा गैरसमज आहे नक्कीच तर की समज आहे, याच्याबद्दल आपण काय प्रकाश टाकाल? नाही, मूळव्याध नक्कीच बरा होतो. मूळव्याध जसं मी म्हटलं, ग्रेड 1 ग्रेड 2 मूळव्याध तर असतात. असले तरी ते त्रास देत नाहीत जर तुमची जीवनशैली तुम्ही व्यवस्थित रेग्युलर ठेवली तर. म्हणजे तुम्ही जर जेवणामध्ये, मी जसं सांगितलं, तुम्ही जेवणामध्ये तुमचे तंतुमय पदार्थ पुष्कळ घ्या, पुष्कळ व्यायाम करा. तुम्ही जेव्हा जरी कुठे प्रवास करणार असाल तरी या गोष्टींकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त फळं खा, खूप सगळं पाणी प्या. तुम्हाला त्रास प्रवासामध्ये सुद्धा नाही होणार. आणि हा आजार जरी ऑपरेशन करून आपण म्हणजे बरा करू शकलो पण तरी सुद्धा आपण त्याला परमनंटली प्रिव्हेंट करू शकत नाही. आपण फक्त तुमच्या जीवनशैलीवरती आहे ते. ऑपरेशननी असं नाही आहे की एकदा ऑपरेशन केलं म्हणजे परत होणार नाही, असं काहीच नाही आहे. ते तुमच्या जीवनशैलीवरती, तुमच्या वैयक्तिक सवयींवरतीच अवलंबून आहे. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं हे सगळं. अजूनही वेगवेगळे कंगोरे या विषयाचे आहेत की अजून हा आजार टाळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, जीवनशैलीमधला काही विशिष्ट बदल, खाण्यापिण्यातला काही विशिष्ट बदल आणि अजूनही काही गोष्टी, वेगवेगळ्या उपचार पद्धती, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापूर्वक मी स्वागत करतो. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे जागतिक मूळव्याध दिवस, आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आज आपल्याला इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर रुक्मिणी वाघमारे मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केली. आता इथे जसं मी सांगितलं मगाशी, आपल्या चर्चेत ही गोष्ट येऊन गेली की वेगवेगळ्या उपचार पद्धती आज बाजारामध्ये एखाद्या गोष्टीला घेऊन उपलब्ध असतात. तर त्याची निवड करताना थोडा संभ्रम प्रत्येकामध्ये असतो. आणि त्याच अनुषंगाने म्हणजे आयुर्वेद आहे, होमिओपॅथिक आहे किंवा घरगुती उपाय आहेत आणि आधुनिक वैद्यकशास्त्र, या साधारण सगळ्या गोष्टींचं एक संतुलन कसं साधावं याबद्दलही काही प्रकाश टाकला तर नक्कीच प्रेक्षकांना तो ऐकायला आवडेल. आयुर्वेदाबद्दल तर मला एवढं काही सांगता येणार नाही, कारण माझं त्यातलं काही जास्त नॉलेज नाही आहे. हां, पण घरगुती उपाय याच्याबद्दल मी नक्की सांगू शकते. घरगुती उपाय, जेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता वाढली किंवा कॉन्स्टिपेशन, ब्लिडिंग कधीही एका दिवसात नाही होत. कॉन्स्टिपेशन 2-3 दिवसापासून कॉन्स्टिपेशन होत आहे, तरी म्हणजे कडक होत आहे शौचासाठी, तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग इव्हेंच्युअली पुढे मोठा त्रास होतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला सुरुवातीच्या पिरियडमध्येच पहिल्या 1-2 दिवसामध्ये जेव्हा शौचाला जाण्यासाठी कडक होत असेल तर तुम्ही तेव्हा घरगुती उपाय तुम्ही आपले स्टार्ट करू शकता. जसं की मी सांगितलं, जवस आहे किंवा तुमची फळं आहेत, मका आहे, त्याच्यामध्ये पण खूप सगळे फायबर असतात. असे फायबरयुक्त आहार तुम्ही लगेचच घ्यायला सुरू करा. रोज 6 ते 8 ग्लास पाणी कंटिन्युअसली म्हणजे व्यवस्थित प्या आणि वॉक वाढवा. तुम्हाला त्रास नाही होणार. पण जर समजा हे सगळं करूनही तुम्हाला त्रास होतोच आहे तर मग मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचा इलाज करून घेऊ शकता. किंवा एखादं, भरपूर आपल्याला मार्केटमध्ये आता मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत, जसे स्टूल सॉफ्टनर्स आहेत, PEG ज्याला म्हणतो, लॅक्टिव्ह सोल्युशन्स आहेत, ते तुम्ही घेऊन त्याच्याने पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर घरगुती उपाय नक्कीच पहिले कामी येतील, आणि जर ते नाही झाले तर मग अवेलेबल आहेत बाहेर. नक्कीच वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत आणि त्याची निवड करताना त्या तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. वैद्यकीय सल्ला, मग ते आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो, घरगुती उपाय हा नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. पण तो एका विशिष्ट पातळीपर्यंत, त्याच्या पुढे गेल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचे उपचार पद्धती अवलंबणं हेच नक्कीच शहाणपणाचं लक्षण ठरू शकतं. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. नागपूर येथून ज्ञानेश्वरजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. त्रास आहे तो अंदरचा मस्सा आहे ना, बाहेर आल्याने वाटते. तर 2024 मध्ये ऑपरेशन केलं आहे पण काही सक्सेस नाही, जशान तसंच वाटत आहे. ऑपरेशन नंतरही आपल्याला त्रास होतोय असं आपल्याला सांगायचंय? हो, ऑपरेशन नंतर जसा पहिला होता त्रास तसाच आहे. ऑपरेशन काही SI मधून केला होता आम्ही, कंपनीत जातो इंडोरामा म्हणजे, तर काही सक्सेस नाही झाला. पाईल्सच होतं मला वाटतं.
बरं, ऑपरेशन कसं काही केलं पण. होतं? कट करून केलेलं की दुर्बिणीने केलेलं? तर त्या लेजर मशीननं केला होता ऑपरेशन. लेझर मशीनने केलं होतं. आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. नक्कीच आपण त्याचं उत्तर आपल्या तज्ज्ञांकडून घेऊया. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम काय सांगाल? त्याकडे औषध चालू आहे, आपलं लॅक्टोमॅटची औषधी घेतात, आराम वाटते, पण काय पुन्हा पेशंट वाटते, एक दोन दिवस आराम वाटते पण. आपल्या प्रश्नाचं ओघ आमच्या लक्षात आला, त्याचं उत्तर आपण नक्कीच घेऊया. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम काय सांगाल? आता जसं प्रत्येक सर्जरी जी आहे त्याला फक्त सर्जरीवरतीच आपण पूर्ण डिपेंडेंट नाही राहू शकत. असे झालेलं असू शकतं की त्यांची सर्जरी झाली असेल व्यवस्थित, पण नंतर त्यांनी मे बी डाएट वगैरे फॉलो नसेल केला, की त्यामुळे पण नंतर ते होऊ शकतात. पण आणि कुठलीही सर्जरी 100% आपण सक्सेसफुल होईल असं नाही सांगू शकत. बऱ्याच वेळा सर्जरीज फेल होतात. त्याची कारणंही खूप असतात, वेगवेगळी कारणं. पण असं होऊ शकतं की त्यांच्यासोबत झालेलं असेल की पहिले त्यांनी सर्जरी करून घेतली, कारण ते 2024ला झालेलं आहे. त्याच्यानंतर मे बी त्यांनी जीवनशैली त्यांची म्हणजे जे रिक्वायर्ड बदल आहेत, जे गरजेचे बदल आहेत, ते त्यांनी नसेल केले. त्याच्यामुळे त्यांना होत असेल तसा त्रास. तर त्यांनी परत एकदा तज्ज्ञांकडे जावं आणि त्यांना दाखवून घ्यावं. म्हणजे पुन्हा त्याच तज्ज्ञांकडे जाऊन पुन्हा सल्ला घेणं, की पुन्हा ह्या गोष्टी वारंवार का होत आहेत याचंही शंका निरसन करून घेणं गरजेचं आहे. आणि ऑपरेशन नंतर काही पथ्यपाणी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ऑपरेशन पाईल्सचं जे केलं जातं मूळ व्याधीचं, त्याच्यामध्ये वेगवेगळी ठिकाणं असतात त्याची, जे घड्याळाच्या पोझिशनप्रमाणे. तर त्यावेळीची गोष्ट जेव्हा आपण ॲड्रेस करतो, त्याच्यानंतर इतर ठिकाणावरून होण्याची शक्यता असते का त्याची, मॅडम? हो, असू शकतं, तसंही होऊ शकतं. मूळव्याध काही लोकांना असतात फक्त 1 आणि 2 कोंबलेली असतात, फक्त 1-2 गाठी असतात. काही असतात रुग्ण त्यांच्यामध्ये सर्कम्फरन्शियली असतात. मग त्याच्यानुसार त्याच्या सर्जरी ठरतात, की जर समजा सर्कम्फरन्शियल आहे तर त्याच्यासाठी रुग्णांना स्टेपलर हेमोरोडक्टोमी सांगितली जाते. त्याच्यामुळे काय होऊन जातं की सगळे मूळव्याध जे आहेत ते वरती शिफ्ट होऊन जातात, म्हणजे खाली नाही आहेत ते, आणि त्यांचा रक्ताचा सप्लाय सुद्धा बंद होऊन जातो आणि रुग्णाला खूप लवकर इफेक्ट मिळतो. बाकी त्या जर सर्कम्फरन्शियल मूळव्याध आहे आणि त्याच्यामध्ये जर दुसऱ्या सर्जरी करायला गेल्या तर त्या डॉक्टरसाठीही त्रासदायक होतात आणि रुग्णासाठीही त्रासदायक असतात. नक्कीच फार त्यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने एक वेगळा आयाम या विषयाचा आपण आपल्याला घेता आला. नक्कीच धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, आपण बोललात की ऑपरेशन नंतरही पथ्यपाणी आणि बाकीच्या गोष्टी, आहार विहार हे महत्त्वाचं आहे. तर साधारण आहारात कोणते विशिष्ट बदल पुन्हा एकदा जर आपण ते अधोरेखित केले तर ते कुठेतरी बिंबवले जातील प्रत्येकाच्या मनावरती? त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तंतुमय पदार्थ खाणं, जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला काही वेगळं असं खूप कॉस्टली आणावं लागणार नाहीये. म्हणजे जर आपण ज्वारीची भाकरी किंवा चपात्याच खाल्ल्या गव्हाच्या, त्याच्यामध्ये न चाळता तुम्ही जर तुमच्या चपात्या बनवू शकलात तर खूप चांगलं होईल, कारण मोस्ट ऑफ द फायबर ते त्याच्या कव्हरमध्येच असतं, जे चाळल्यानंतर आपण ते निघून जातं. तर ते झालं. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स, म्हणजे रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या ते आणणं खूप गरजेचं आहे. व्हेजिटेबल्समध्ये आपले कॉलीफ्लॉवर आली, त्याच्यानंतर आपले ब्रोकोली आली, गाजर, मुळा, या सगळ्या गोष्टी त्या खूप फायबरयुक्त असतात. फायबर हे 2 प्रकारचे आहेत, जसं सोल्युबल आणि इनसोल्युबल. सोल्युबल जे असतात ते पाण्यात विरघळणारे असतात आणि त्याच्यामुळे जे असतात ते स्टूल्स असे ग्लिसनिंग, म्हणजे असे पटकन निघून जाणारे, पटकन इझिली पास होणारे होतात. आणि दुसरे जे इनसोल्युबल असतात त्यांच्यामुळे जे शौच असतो त्याची घनता वाढते आणि त्याच्यामुळे म्हणजे साईज वाढते, फुगते. फुगल्यामुळे काय होऊन जातं की सकाळी रुग्णाला लवकर आरामात म्हणजे जाणीव येते, पटकन प्रेशर येतं आणि 2 मिनिटात त्यांचं काम होऊन जातं. तर त्याच्यानुसार आपण रोजच्या डाएटमध्ये पण असे रोजचे बदल आणले पाहिजेत. जे आपल्या घरी अवेलेबल आहेत त्याच गोष्टी आपल्याला खायच्यात. जसं मी सांगितलं, जवस वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि फळ रोज एक असायलाच हवं. आता जसे सीझन वाईज आहे, जसं आता हिवाळा येऊन गेला, गाजर खूप सगळे होते, मटार खूप सगळे होते. या सगळ्या गोष्टी फायबरयुक्तच आहेत. तुम्हाला असं वेगळं बाहेर जाऊन काही आणायची गरज नाहीये. नक्कीच त्या निमित्ताने आहार हा आपण, आणि त्याच्यासोबत आधुनिक जीवनशैली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्याबरोबर येणारा जो अविभाज्य घटक
किंवा आपसूक येणारा घटक म्हणजे मानसिक तणाव. तर मानसिक तणाव आणि पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याच्यामध्ये पचन करण्याची जी शक्ती आहे, या दोन्ही गोष्टींचा मूळव्याध ह्या गोष्टींशी काही संबंध येतो का? त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? हो, नक्कीच येतो. कारण मानसिक ताण असेल तर त्याचं सिग्नल गटलं जातं इंटेस्टाईनला टू स्लो डाऊन, आणि मग त्याच्यामुळे बद्धकोष्ठता हा परिणाम येतोच आहे. जेव्हा डिप्रेशन असेल किंवा दुसरा काही मानसिक ताण असेल तेव्हा इव्हेंच्युअली खाण्यापिण्यावरती परिणाम होतोच आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा मग बद्धकोष्ठता होते आणि त्याच्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. नक्कीच फार महत्त्वाचं होतं या निमित्ताने ते चर्चा होणं आणि ते समजून घेणं की मानसिक ताण तणाव याही गोष्टी शारीरिक व्याधींसाठी पण कारणीभूत ठरू शकतात. कुठेतरी त्यांचा जरी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा कुठेतरी प्रभाव आपल्या एकंदरीत इतर गोष्टींवरती आपल्याला दिसून येतो. पण मग एखाद्या व्यक्तीला जर मूळव्याध झाल्यावर त्याने सर्वात आधी नेमकं काय करायला हवं? त्याने घाबरावं, लपवावं की तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा? घाबरून आणि लपवून तर काही होणार नाहीये. तज्ज्ञांचा सल्लाच घ्यायला हवा. कारण जर आपण या गोष्टीकडे वेळेत लक्ष नाही दिलं तर हे बळावतं, आणि बळावून ते तुम्हाला खूप त्रासदायकच होणार आहे. कारण त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी झाली तरी तुम्हाला खूप त्रास होणार आहे, बसता येणार नाही, उठता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲनिमिया वगैरे पण होऊ शकतो जर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं. आणि त्याच्यासोबतच जर तुम्हाला असं वाटत असेल, बऱ्याच वेळा रुग्णांना असं वाटतं की मला पाईल्स आहे, आणि त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात, आणि मग ते डॉक्टरकडे जेव्हा जातात, जेव्हा त्रास बळावतो तेव्हा ते दुसरंच काहीतरी निघतं, जे नाही व्हायला हवं, कोणासोबतही नाही व्हायला हवं. त्यामुळे जर असा काही त्रास असेल तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तज्ज्ञांकडे जा, स्वतःचं चेकअप करून घ्या. ही गोष्ट लाजून दबून राहणारी नाही आहे. तुम्ही जरी लाजलात तरी ते लाजणार नाही आहे वाढण्यासाठी, ते वाढेलच आणि तो तुम्हाला त्रास देणारच आहे. नक्कीच जितके तुम्ही संकोच कराल तितका तो रोग बळावत जाणार. अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण या विषयाच्या निमित्ताने, चर्चेच्या निमित्ताने आपण चर्चा केली आणि मार्गदर्शन आपल्या तज्ज्ञांकडून घेतलं. अगदी वेळेची मर्यादा म्हणून मी शेवटचा प्रश्न की आपल्या प्रेक्षकांना मॅडम आपण काय संदेश द्याल जेणेकरून ही लाज, ही भीती दूर व्हावी आणि लवकरात लवकर त्या गोष्टीचं निरसनाच्या रस्त्याकडे ते चालू लागावेत, याबद्दल आपण अगदी थोडक्यात काय सांगाल? मूळव्याध हा सर्वसामान्य लोकांना होतो, फक्त त्यांनाच होतो असं नाहीये. मूळव्याध कोणालाही होऊ शकतो. मूळव्याध डॉक्टरांनाही होतो, ॲक्टर्सनाही होतो, आणि सामान्य लोकांनाही होतो. त्यामुळे मूळव्याध ही अशी गोष्ट नाही आहे की लपवून ठेवावी, आपल्या पुरतीच ठेवावी, असं काही नाही आहे. त्याच्याबद्दल लाज वाटण्याची, संकोच वाटण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही तज्ज्ञांकडे जा, स्वतःचं चेकअप करून घ्या आणि त्याच्यानुसार इलाज करून घ्या. कारण इलाजाने हा आजार बरा होऊ शकतो. आणि तुमच्या, जसं मी सांगितलं, तुमच्या योग्य जीवनशैलीने, तुमच्या आहाराने आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीने ही गोष्ट तुम्हाला परत आयुष्यात कधीही होणार नाही, याचंही एक हेही असंही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही संकोच न करता डॉक्टरकडे वेळेतच जा. नक्कीच मॅडम, आजच्या या चर्चेच्या अनुषंगाने आपण अतिशय महत्त्वाच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली आणि नक्कीच त्या निमित्ताने त्यांच्या मनातील शंका कुशंका दूर नक्कीच झालेल्या असतील. याबद्दल मी आपले दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपण वेळ जो काढला इथे आम्हाला दिला आणि आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो मॅडम. प्रेक्षक, आपण आज पाहिलं की आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली आहे की आजारपण हे लाजिरवाणं नसतं, पण त्याकडे दुर्लक्ष करणं हे नक्कीच धोकादायक असतं. पाईल्स किंवा मूळव्याध हा छोटा शब्द आहे, पण त्यामागे अनेकांची न बोललेली वेदना ही जोडलेली असते, जडलेली असते. आपण शरीराचे संकेत नक्कीच ऐकावेत, मॅडमने जसं सांगितलं, कारण वेदना ही शत्रू नसते, तर तो एक इशारा असतो असं समजून चालणं त्यासाठी महत्त्वाचं आहे. जागतिक मूळव्याध दिनाच्या निमित्ताने आपण आज जी स्वतःलाच आपण हे एक वचन देऊया की लाज नको, जागरूकता हवी, उपचार लांबवू नका, आरोग्याला प्राधान्य द्या. लक्षात ठेवा मित्रो, ज्या समाजाने आरोग्यावर मोकळेपणाने चर्चा केली तो समाज अधिक सशक्त बनत गेलेला आहे. आज या सकारात्मक वळणावरती आपण या भागाची सांगता इथे करूयात. पुन्हा भेटूयात हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्कार.